शेतकरी मित्रांनो, आपण जे महाराष्ट्रामध्ये न जळणारी लाल कोरी मेथी म्हणून प्रसिद्ध असलेले मेथीचे सारखं व्हिडिओमध्ये गाजते आणि जे 25 टनाच्या सारखं जे मेथीच्या गाड्या विकतात ना, त्या का विकतात आणि त्याचं कारण काय आहे प्रत्यक्ष आज आपण या आपलं गाव कोणतं आहे? कोरेगाव, केस तालुक्यातील कोरेगावमध्ये आपण प्रत्यक्ष आलो होतो. हे सगळे जे शेतकरी आहेत, हे सगळे शेतकरी हे जे लालकोर नावाची रामदूत प्लॅटिनम लालकोर मेथी पाहण्यासाठी आले आहेत. तर प्रत्यक्ष शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे, कोण शेतकरी आहेत आणि त्यांना देणारे व्यापारी कोण, आपण त्यांचा सगळ्याच्या समक्ष परिचय घेऊ. तर हे आहेत शेतकरी. आपलं नाव? ऋषिकेश रामचंद्र तांदळे. ऋषिकेश रामचंद्र तांदळे हे ह्या गावचे शेतकरी आहेत आणि यांना व्यापाऱ्यांनी दिलेला आहे मेथी. हे आपले व्यापारी आहेत. आपलं नाव? धनश्री कृषी केंद्र टाकळी. आपलं का धनश्री कृषी सेवा केंद्र टाकळी. टाकळी. आपण आणले 6 कट्टे दिले ते 6 कट्टे. पेरण्यासाठी. कोणची मेथी दिली होती? लालकोर रामदूत प्लॅटिनम लालकोर, बरोबर आहे. 6 कट्ट्यामध्ये किती रान निघले? हे 2 एकर 2 एकर. पेरून टाकली का शिपून टाकली? पेरून टाकले. मित्रांनो, पेरून टाकल्यानंतर एकरी 60 किलो म्हणजे 120 किलो मध्ये बरोबर 2 एकर निघालाय. हे स्प्रिंकलर लावलेले आहे. आता आपण म्हणतो की जळत नाही, आता हे प्रत्यक्ष हे सर्व टाकळी आणि ह्या गावच्या आसपासचे पंचकृषी मधील शेतकरी आहेत, खास ही मेथी पायासाठी आलेले आहेत. तर पहा, इथं हे स्प्रिंकलरचा बुड आहे. त्या स्प्रिंकलरच्या बुडामध्ये सुद्धा एकही ठोम झालेला नाहीये. हे आपण हमखास प्रत्येक व्हिडिओ मध्ये दाखवतो. आणि आता ह्याच्या बाजूला जे दुसऱ्या कंपनीची मेथी आहे, तर ही बाजूला जी पलीक मेथी आहे मित्रांनो, ही दाखवाय मेथी. ती मेथी ती का बरं टाकली पलीक 2 लाईन? कमी पडलं होतं. शे बियाणे कमी पडल्यामुळे त्या साईडला अर्धा असेल ते पेरलं. तुमच्याकडे शिल्लक होती का दुसरी एखादी? तिथं दाखवा, ती पलीकडे मेथी दाखवा. ती मेथी जळलेली आहे आणि ही मेथी, ही जी रामदूत प्लॅटिनम आहे, ही जळलेली नाही. बरं, आता तुम्हाला काय वाटतं की ही मेथी का जळली नसेल आणि ती मेथी का जळली असेल? याचं काय एकमेव कारण माहिती आहे तुम्हाला? नाही, आता हे सगळंच पेरलेलं. आता कारण काय? दोन्ही सोबतच पेरल्यात, फक्त कमी पडलं पेरल्यात. त्याचं एकमेव कारण आहे ही जी रामदूत प्लॅटिनम लालकोर आहे, याला आपण 3 प्रकारच्या सी ट्रीटमेंट केल्यात. सी ट्रीटमेंट केल्यात, जी तुम्हाला थंडीमध्ये प्रतिकार शक्ती देईल, पावसामध्ये प्रतिकार शक्ती देईल आणि उन्हामध्ये प्रतिकार शक्ती देईल. बुरशीजन्य रोगापासून प्रतिकार देईल. तुम्हाला ह्याच्यावर आळी दिसेल पण बुरशी दिसणार नाही. बरोबर आहे, ही रियालिटी आहे. सगळेजण पाहतोय आपण, याच्यावर तुम्हाला आळी दिसेल पण बुरशी दिसणार नाही. बुरशी प्रतिकारक आहे, उन्हाळा प्रतिकार आहे, हिवाळा प्रतिकार आहे आणि पावसाळा प्रतिकारक आहे. मला वाटतं इथं जवळपास 6 ते 7 दिवस सलग पाऊस चालू होता. आणि ह्या जमिनीमध्ये मित्रांनो कुठेही निचरा व्हायला जागा नाहीये. एकदम फ्लॅट जमीन आहे. 2 एकरचा प्लॉट आहे, कुठेही निचरा व्हायला जागा नाहीये. आणि ह्या मेथी आज कितवा दिवस आहे मेथीचा? 22 कितवा दिवस आहे? 22 झालाय. सौदा झालाय. किती रुपयामध्ये सौदा झाला? 1,71,000. 1,71,000 मध्ये 2 एकर. 2 एकर. मित्रांनो, आनंदाची बातमी आहे. सध्या माल रेट पडलेला आहे मार्केटचा, तरी सुद्धा 1,71,000 रामदूत प्लॅटिनम लालकोरचा सौदा झालेला आहे. त्याचं कारण बी आपल्याला व्यापारी आणि शेतकरी सांगते. मित्रांनो, ही आहे रामदूत प्लॅटिनम लालकोर. याचं काय वैशिष्ट्य आहे बरं? ही मेथी एवढी चांगली गेली, काय वैशिष्ट्य तुम्हाला काय आवडलं याच्यातलं? नाही, पत्ता चांगला नाही. पत्ता चांगला आहे. ह्या पानाच्या साईडला लाल कोर आहे, एकदम लाल कोर आहे. जे लाल कोर आपण म्हणतो ना, ते एकदम लाल कोर आहे. पत्ता साईडला, पत्ता एकदम ठोकळ आहे. याची मुळी पहा, याची उंची पहा. 22 दिवसामध्ये एवढी लांब मुळी आणि एवढी उंची जवळपास साध्या मेथ्याला येत नाही. हेच कारण आहे. सीड ट्रीटमेंट हे एकमेव कारण आहे. आणि आता ह्या लाल कोर नावाखाली कुठलीही कंपनी येते, काहीतरी चोळते किंवा व्यापारी काहीतरी चोळतात आणि लाल कोर मध्ये विकतात. शेतकऱ्याची पूर्ण फसवणूक होते. जरी कुठली लालकोर मेथी चोळून दिली तरी पत्ता बदलणार नाही, ही व्हरायटी बदलणार नाही. बाजूलाच आपण दाखवलं की दुसरी मेथी जळली आहे. एकाच दिवशीची लागवड आहे, 22 दिवसामध्ये. त्याची उंची खूप कमी आहे, याची उंची खूप जास्त आहे. हे सगळे इथं आपण 100 गुंतवणूक पाहिले. पहिल्यांदा मेथी घेतली, हा. नांगरीलं, परत मेथी घेतली, पुन्हा धन घेतला, म्हणजे पुन्हा मेथी घेतली. बरोबर, 2दा मेथी घेतली, पुन्हा धन घेऊन 3ऱ्या वेळेस पुन्हा ही मेथी घेतली. तरी सुद्धा हे लालकोर मेथी लालकोर जळालं नाही. कोणची आपल्याला दुसऱ्या कंपनीचं नाव घ्यायचं ना, आपण त्याला एडिट करू. पण तरी सुद्धा सांगतात हे बाकीचे पण इथं आमचे शेतकरी. आपलं नाव? सतीश ज्ञानोबा घुले. आपलं नाव? शंकर तांदळे. हे आपलं? हे सगळे आपण ह्या जवळपासचे आहेत, कोरेगावचे. इथं 7 कट्टे मागले. हा, आता आपण हे लालकोरचे रामदूत प्लॅटिनमचे 7 कट्टे तुम्ही मागवले. ही सगळी मेथी पाहूनच मागवले. हे बघा मित्रांनो, आता ह्यानी इथं 4 कट किती कट टाकले आपण? 120 किलो. 120 किलो नंतर आता ह्यानी 7 कट्टे मागवलेत, म्हणजे 7 दूनी 14, 140 किलो मागवले. आपलं त्यासाठी क्षेत्र किती आहे? 2.25 एकरला 7 कट्टे मागवलेत. हीच्या मेथीची जीत आहे. आणि हे पाहण्यासाठी प्रत्यक्ष शेतात आलेत व्यापारी आहेत, हे लवरीचे व्यापारी आहेत. ह्यांचं सुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहिले असते. हे तिथून खास ही मेथी सुद्धा पाहायला आलेत. ह्या एरियामध्ये केस तालुक्यामध्ये जवळपास मायसोबानी 600च्या वर कट्टे
विक्री झालेली आहे आणि मागच्या उन्हाळा आणि पावसाळा दोन्ही ऋतूमध्ये झालेले आहे. आता पावसाळा संपत आला, एकच महिना बाकी आहे, अजून तर काय जळाले नाही आणि मला वाटतं नाही, पुन्हा सुद्धा जळणार नाही नाही ना, आणि आता याचं वय निघून गेलं जळायचं. सोमवारी आता किंवा मंगळवारी नेणार नेणार आहेत 22 दिवस झाले, फक्त हा, व्यापारी 2 22 दिवस ठेवा म्हणलाय हो. नाहीतर ही आजच काढायला आली मित्रांनो. हा. बिंदास लाल कोर नागा. आता ह्याच्या अगोदर तुम्ही व्हिडिओ पाहिले, जळालेली न जळालेली अशा इतर कंपन्यांबरोबर तुलना केली. आज सुद्धा तुम्हाला जळलेली मिती आणि बिगर जळलेली एकाच शेतामध्ये आहे, एकाच शेतकऱ्याची आहे. फक्त त्यांनी 2 तास ह्यासाठी टाकले कारण त्यांच्या मिती कमी पडली होती. कमी पडली होती 8 तासाला ते. तर बिंदास मित्रांनो ह्या सगळ्याच्या भरोशा रामदूत प्लॅटिनम लालकोर ही बिंदास टाका. पेरू शकता 60 किलो, शिंपू टाकू शकता 80 किलो. 22 दिवसात म्हणजे 22 दिवसातच नक्की आणि जी मिळतो हे बरोबर मी बोलतोय हा ठीक आहे. 22 दिवसातच. हो 22 दिवसात. धन्यवाद.